कधी तुमच्यापैकी कोणाचा मुलगा हरवला होता का? माझा मुलगा तर नाही हरवला, माझ्या वडिलांचा मुलगा हरवला. म्हणजे मी हरवलो होतो, म्हणजे मी पळून गेलो होतो घरातनं, म्हणजे घरच्यांसाठी मी हरवलो होतो. माझी आई संगीत शिक्षिका आणि ती स्वतः संगीत विशारद, त्यामुळे शास्त्रीय संगीताची प्रचंड आवड तिला ऑब्व्हियसली. आणि मला शास्त्रीय संगीत फार नाही आवडत, माझा कल जास्त फोककडे आहे. त्यामुळे लहानपणापासून तिच्यात माझ्यात भांडणं की क्लासिकल शिक म्हणून मी नाही शिकणार वगैरे टाईप्स वगैरे. तर असं सगळा प्रवास चालू असताना शाळेतल्या बाईंनी एक प्रार्थना म्हणायची अशी जबाबदारी माझ्यावर टाकली. 15 ऑगस्ट का 26 जानेवारी, मला आता एक्झॅक्ट डेट आठवत नाही, लहान होतो, 5वीत होतो. पण ते गाणं क्लासिकल बेस होतं, त्याचा धसका घेऊन मी त्या गाण्याची तयारीच नाही केली आणि झोपून गेलो मी. आणि आता सकाळी निघताना आवरून झाल्यानंतर आई म्हणाली, प्रार्थना सगळी तयार आहे ना आज बाई, सगळ्यांसमोर सादर करत. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे बापरे, आज ती प्रार्थना ऐकवायची आहे. आणि मी काहीच रिॲक्ट नाही झालो आईला, आणि शाळेत न जाता डायरेक्ट पळून गेलो घरातनं. तेव्हा काही फार ठिकाणं माहिती नव्हती आसपासची, पण सारसबाग माहिती होती, कारण सारसबागेत रेग्युलर आई बाबा घेऊन जायचे. हेही तेव्हा कळत नव्हतं की ओळखीच्या ठिकाणी पळून जायचं नसतं. पण सारसबागेतच पळून गेलो. आणि माझी काकू आहे, ती एका पर्टिक्युलर वेळेला रोज सारसबागेच्या गणपतीचं दर्शन घ्यायला यायची. तेव्हा तिला अचानक बाकावर मी झोपलेलाच दिसलो, म्हणजे भूक लागली होती आणि काही कळलं म्हणून झोपून गेलो मी. तिने रिक्षात टाकून उचलून मला परत घरी आणलं होतं, पण तोपर्यंत घरच्यांचे धाबे नळ आणले होते. Lights, camera, action. विथ कलाकार श्रुती.